नमो भगवते वासुदेवाय। पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं ब्रह्मपदं महन्तं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यस्य पद्मपादं च हस्तामृतं च शिष्यम् तन्त्रं वा यथारूप्यां संततवान् श्रुति भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निराभासं निराकारं नित्ययोगं श्री परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालविधी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 7वें प्रकरण अज्ञान संबंधून चालू आहे। ज्ञानोबा आपल्याला तिसरी वेगळ्या प्रकारच्या दृष्टांतांनी हा आपल्या देहामध्ये कसा आहे, या आत्म्याचं स्वरूप काय आहे, तो आपल्या देहात असून तो देहाच्या बाहेर कसा पसरलेला आहे ते आपल्याला सांगतो। आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य आणि दर्शन कुठून आहे, विविध पद्धतीने आपल्याला आत्म्याचं स्वरूप समजले। आता ते आपल्याला दृष्टांत देऊन आणखी त्यांचं कालपासून स्वरूप चालू राहिले। आता हा जो दृष्टांत देत आहे, प्रत्येक दृष्टांत देत असताना जरी त्या दृष्टांतातला उपमा सारख्या वाटल्या तरी त्यामधून बलवान वेगळं तत्व दाखवतात, वेगळं स्वरूप सांगतात। आता हा दृष्टांत पहा। दीपू गावी दयाते रची। दीपू
गावी दया तेरची ही देण्याची सिद्धी दीपाची, ही देण्याची सिद्धी दीपाची, ऐशी सत्ता निमित्ताची येणे संच, ऐशी सत्ता निमित्ताची येणेच साच. अशी किती असली तरी ती लक्षात येत नाही. ज्ञानाचं जेव्हा स्पष्टीकरण होतं तेव्हा ते हा सिद्ध विवरण करतात. आपण घरी आता गेल्यानंतर दररोज संध्याकाळी दिवा लावतो. ज्ञानावर मिळाले दीपू गावी त्या सिद्धी दीपाची. असं विचारतात आपल्याला की आपण जो दिवा लावतो तो जो लावणारा दिवा लावणार आहे आणि तो दिवा आहे, एक दिवा आहे आणि दिवा लावणार आहे. विचारतात आपल्याला कोणी कोणाची सिद्धी केली म्हणजे कोणी कोणाला प्रकाशात आणले. प्रश्न किती सोपा आहे. दिवा आपण बघून लावतो, मग दिवा लावताना त्या दिव्याने त्या लावणाऱ्याला प्रकाशित केलं का हा जो लावणारा त्याने दिव्याला प्रकाशित केलं. आपल्या नेहमीच घ्यायचं आहे की आम्ही दिव्याला लावलो, हेच तुम्ही दिवा लावला, दिव्याने आम्हाला प्रकाशित केलं, दिव्यामुळे आम्ही प्रकाश पाहतो असा आमचा समज आहे. दिवा लावणारा दिवा लावतो आणि तो दिवा प्रकाश झाल्यावर तो म्हणतो की या प्रकाशित दिव्याने आम्हाला प्रकाश दिला. कोणी कोणाची सिद्धी केली. आमच्या मताप्रमाणे दिव्याने आमची सिद्धी केली, आम्ही दिव्याची सिद्धी केली असा प्रश्न आपल्याला विचारा असं वाटतं. आमच्या मागण्यामध्ये वास्तविक जो दिवा होणार आहे तो चेतन आहे. हे कसं तो चेतन, चेतन म्हणजे जिवंत होतं. लावणारा जिवंत आहे ना, म्हणजे मनुष्य दिवा लावायचा, म्हणजे जो लावणारा आहे दिवा लावणारा आहे तो जिवंत आहे, चेतन आहे. आणि जो दिवा आहे तो जरी प्रकाश देणारा असला तरी तो जड आहे. तो जड आहे दिवा. वास्तविक जर तो चेतन असला तर तो तुमच्याकडे आला असता, नाव मला पण तुम्हाला नाव लागतं कशाला, तो येत नाही चालत. दिवा जर जिवंत असतात, चेतन असतात, आपल्यासारखा जिवंत असतात तर तो स्वतःहून आपल्याकडे आला असता लावून घ्यायला, परंतु आपल्याला त्याच्याकडे लावावं लागतं लागायला. तेव्हा ज्ञानू आपल्याला सांगत आहे की कोण कोणाचं प्रकाशन करेल. जड चेतनचं प्रकाशन करतो का तो चेतन जगाचं प्रकाशन करतो. प्रश्न असा आहे. स्वाभाविक गोष्ट आहे की हा जो लावणारा आहे तो त्याचं प्रकाशन करतो. आणि आपण कसं बोलतो, दिवा मला प्रकाशित करतो, दिवाने आम्हाला प्रकाश दिला, दिव्याने आम्हाला उजेड दिला, आम्ही प्रकाशित झालो, दिवा लावल्यामुळे प्रकाशित झालो आम्ही, अशी वृत्ती समजूत आमची झाली. अहो साधकांनी आता तुमचं मत बदला,
आता असे म्हणत जाऊ नका की दिव्याने मला प्रकाश दिला, दिवा प्रकाश देतो, दिव्यामुळे मी प्रकाशित होतो, दिवा मला उजेड देतो. असं नाहीये मी दिव्याला उजेड देते असं म्हणा. काय म्हणायचं? मी देवाला उजेड दिला, मी देवाला प्रकाशित केलं. चेतनाची ती सत्ता आहे. प्रकाश लावणं, प्रकाश देणं ही चेतनाची शक्ती आहे. जडाला ती शक्ती नाहीये. सगळा कारभार आपला उलटा चाललेला असतो, समजूती, आणि त्यामुळे आमचं ज्ञान उलटून गेलेलं. तेव्हा हे उलटा पद्धतीचा ज्ञान बंद करावं आणि खरी समज घ्या, खरी समज घ्या. तेव्हा बनवला गावी तया तेरची ही तेनेच सिद्धी रूपाची. जो दिवा लावतो त्याची सिद्धी होते का त्या दिव्याची सिद्धी होते. ऐसा सत्ता निमित्ताची त्याप्रमाणे जो सत्ताधीश आहे, तो सत्ताधीश कोण? आपल्यामध्ये आत्मा. हा आत्मा सर्व चैतन्याने भरलेला आहे. तेव्हा त्याच्या सत्तेमुळे हे सर्व जगाचं प्रकाशन होतं. जगाची आम्हाला ओळख, जगाचं ज्ञान, जगाचं प्रकाशन आपल्याकडे होतं. अगदी सत्य गोष्ट म्हणजे नाटकात येत नाही, आपल्याला येतं. कशी नाटकाला बघूया? आमच्या देहामध्ये आत्मा आहे म्हणून तर आम्ही हे जग पाहतो, जगाचं ज्ञान पाहतो, जगाची कर्म करतो, जगाची व्यवहार करतो, संसार करतो. आत्म्याने सगळं कर्म प्रकाशित होत. आत्मा ज्ञानवान आहे, त्यावेळी आत्म्यामुळे ज्ञान होत. मी शाळेत शिकतो, कोणी ज्ञान दिलं तुला पुस्तकात नाही, पुस्तकाला यांनी ज्ञान दिलं, हे बाकी ज्ञान देत, हे पुस्तक ज्ञान देत. मुलांनी असं शिकवलं, तेव्हा ज्ञान पुस्तक देत नाही, ज्ञान पाठी देत नाही. ज्ञान ते जे शिकवणारे गुरुजी आहेत ना, ते चेतन आहे, ते देतात. ज्ञानाचा देण्याचा अधिकार गुरुचा आहे. तेव्हा चेतन सत्ता जी आहे ती आत्म्याची आहे आणि आत्मा देणार आहे हे दोन्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा आत्म्यामुळे व्यवहाराला सत्यत्व आहे. आणि हा जो व्यवहार करतो, प्रपंच करतो, परमात्मा करतो, काय जे तुम्ही करायला सांगतो ते तुमच्यामध्ये आत्मा आहे. दूर आत्मा सुद्धा तुमच्या परमात्म्याने प्रपंच तिथलेच काही बंद मेलेल्या माणसाला काहीच करता येत नाही. पाहतो आपण तुला आत्म्याची सत्ता आहे, आत्मसत्तेनं आम्ही हे सगळं करतोय. सगळे व्यवहार आमच्या आत्मसत्तेने चाललेले आहेत. आपल्याला समजले दिवा लावणाऱ्यांकडून दिव्याची सिद्धी झाली. हा महत्वाचा विषय आहे. दिवा लावणाऱ्याची सिद्धी करत नाही हे सर्व समजल्यानंतर मनुष्याला सहसा कळत नाही. मनुष्याची नजर नेहमी परमात्म्यावर असते.
गेली तर जास्तीत जास्त ती नजर प्रेमा त्यावेळी फार प्राज्ञेवर जाते, परंतु साक्षीवर आमची नजर जाते. साक्षी आत्मा आहे, साक्षी आत्मा आहे, तो पाहतो, त्याची सत्ता आहे. आणि मोठे जे साक्षी आत्म्याला हा जो प्राज्ञ जाणणारा मनुष्य आहे त्याला प्राज्ञ ज्ञाती, प्राज्ञ एक ज्ञाती जाणणारा त्याला प्राज्ञ. आणि उत्तम प्रमाताने तो ज्याचं ज्ञानाला लावतो तो प्रमाता जीवा. आमची दृष्टी जास्तीत जास्त ज्ञानाला सांगतात की दिव्याकडे जाते, दिव्याकडून मग आमच्या माणसाकडे येते, माणसाकडून नंतर मग साक्षी क्रियाकडे येते. सहसा साक्षीला आम्ही विसरून गेलेलो असतो. आपल्याला हे सगळं घडून झालं, हा भाव आमच्या मनामध्ये राहतच नाही. आणि जी जे करतो ते आमच्या देहामध्ये असलेल्या आत्म्याने करतो. याची आठवण कशी राहणे मला, मी करतो, मी करतो, मी करतो, मी करतो, मी करतो, अशा प्रकारचा हा अहंकार प्राज्ञ आहे. त्याला मोठा म्हणतात, त्याला काही अर्थ नाही. आत्मा सत्तावान आहे, त्याच्या सत्तेने हे सगळं जग चाललेलं आहे. सुंदर विचार द्या. या आपल्याला फार महत्वाचा विषय सांगितला. समजा आता आपण हा पंखा ठेवलेला आहे, आपण पंखा पाहिला, पंखा पाहिल्यानंतर पंख्याचं ज्ञान झालं. पंख्याचं ज्ञान झालं म्हणजे कशाचं ज्ञान झालं तुम्हाला सांगा. तुम्ही पंखा पाहताना पाहिला, पंखा पाहिल्यानंतर तुम्हाला पंख्याचं ज्ञान झालं म्हणजे कशाचं ज्ञान झालं, पंख्याचं ज्ञान झालं म्हणजे काय झालं असं विचारत आहे. पंख्याने पंख्याचं ज्ञान दिलं आणि पंखाने या पंख्याने त्या पंख्याचं स्वतःचं ज्ञान दिलं तुम्हाला. घट आहे ती घागर पाहिली गेली, घागर पाहिल्यानंतर घटक ज्ञान होतं, घागरीचं ज्ञान झालं. मग घागरीने तिचं ज्ञान दिलं का, कपडा पाहिला, कोटे, वस्त्र, वस्त्र पाहिल्यानंतर आम्हाला वस्त्राचं ज्ञान, साड्या पाहतो दुकानामध्ये, त्या साड्या पाहत असताना आम्हाला त्या साड्या सांगतात का तुम्ही चांगली आहे, मी वाईट आहे, सांगतो ते साड्या सांगत असला. जरी तो दुकानदार म्हणत असला हो ही चांगली आहे, ही चांगली आहे, ही चांगली आहे, त्याची देणाऱ्याची बाजू आहे. पण ह्या साड्यांचे जे ज्ञान आम्हाला होतं, साडी कोणती चांगली, कोणती वाईट, कोणती नको, कोणती हवी, मी ते साडी सांगितले. आणि आमचा तर असा विषय असतो की मी साडी सांगतो, साडी पाहतो आणि साडी सांगतो तुम्ही चांगली आहे का, बरं का, हा रंग चांगला आहे बरं का, मी साडी सांगतो. असा आमचा नेहमीचा व्यवहार आहे. म्हणतात साडी तुम्हाला सांगत नाही, घागर घट तुम्हाला सांगत नाही, हा पंखा तुम्हाला सांगत नाही, तर तुमच्या ठिकाणी असलेलं जे आत्मतत्व आहे ते सांगतो. आत्म्याने फक्त ज्ञान, ज्ञान आत्म्यामध्ये आहे, पंख्यामध्ये नाही आहे. पंख्याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते पंखा देत नाही, घागरीचं ज्ञान होतं
कोणती जागर ज्ञान देत नाही. कपड्याचं ज्ञान होतं तेव्हा तो कपडा ज्ञान देत नाही. ज्ञान देणारा, ज्ञान असणारा, ज्याच्यामध्ये ज्ञान जातं तो आत्मा आहे. आत्मा ज्ञानवान आहे. आत्मा ज्ञान देतो त्याच. आमचा स्वभाव व्यवहार मोठा चाललाय. पाहताना साडीचं ज्ञान काय चांगली साडी आहे, काय चांगला काय चांगला पण काय चांगलं वस्त्र जगामध्ये सगळा व्यवहार आमचा जो आहे ना हा जगाचा जगामध्ये चाललेला व्यवहार आहे. आणि जगाला जास्त किंमत देत नाही. तो चेतनात्मा ज्ञान झाल्याचा आत्मा जो आहे त्यात विसरून गेलेला असतो. विशेषतः साधकांनी काही विसरू नये. जग दिसायचं, जग वेगाचा दिसत चांगला काय, कारण ते काही जीवनाचं म्हणणं आहे की अर्थच नाही. तेव्हा जगाचा व्यवहार जसा चाललाय तसा चालणार. परंतु साधकांनी निदान समजून घ्यायला पाहिजे की अरे माझ्यामध्ये हा आत्मा आहे, तो अधिकारी आहे, तो ज्ञानवान आहे, त्याच्या ज्ञानाने ज्ञान होता मला. आता हे हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ वाचत असताना हे जे ज्ञान होतं ते ग्रंथ देतो असंच होतो आम्ही. ज्ञानशरी असतो, अमृत असतो, अमृत असतो, ग्रंथाने कळतं. आणि ग्रंथामध्ये ही शक्ती नाही बाबा, हे चेतन तत्व नाहीये. त्या चेतनाने ग्रंथाचं ज्ञान होतं. कसं कळतं, जे वाचतो तुम्ही ते वाचल्यानंतर त्याचं आकलन आधी आठ होतं, विचाराने होतं, विहित होतं. विधीच्या मागे आत्मा आहे. तात्पर्य आम्हाला होणार ज्ञान आणि ज्ञान हे आत्म्याकडून येतं आणि मग तो ग्रंथ समजतो. असा उलटा जड पदार्थातून मला असं मिळतं, तसं मिळतं, तसं मिळतं. आता तुम्ही बघा, देवाला जाता दर्शन घ्यायला, देवाचं दर्शन मंदिरात गेल्यानंतर तिथं ती जी मूर्ती असते भगवंताची तिला नमस्कार करतात. मला देवाने दर्शन दिलं. कोणी दर्शन दिलं? देवाने. कोणत्या देवाने दर्शन दिलं तुम्हाला? ती जी मूर्ती ना तिने दर्शन दिलं. तुझा आत्मा जो आत्मा होता तो कुठे गेला? तू जर नसता तर गेला असता का तू मंदिरात? मी तुला माणसाला सांगितलं गाडी मंदिरात जाणार, जवळ मंदिर आहे, तुमचं आलाच स्मशान जवळच मंदिर आहे, जाऊन येणार. सांगा बरं त्या प्रेताला, हे यार थोडा चालू बघा, आता तू मंगळवार गेलाच आहे ना, तुला आता जाऊन टाकली गेलो, मग थोडा वेळ तू मंदिरात जाऊन गेलो जायचं. मग दर्शन कोण देत? अरे देवाचं दर्शन घेणारा तो आत्माच आहे. आणि आमचा समजतो मंदिरात देतो दर्शन करावं, देवाने मला दर्शन दिलं, पांडुरंगाने दत्ताने कृष्णाने दर्शन दिलं. हा कृष्ण विसरला, हा दत्त विसरला, हा पांडुरंग बसलेला याला विसरून गेला. जगाचा व्यवहार हा असा चालला. जगाने सुख प्राप्त होतं, जगाने आनंद प्राप्त होतो, जगाने सगळं प्राप्त होतं. हाच व्यवहार जगाचा आहे. जग जडवादी आहे आणि जग जडच आहे. या जगाचे दर्शन हा आत्मा देतो मला. जगाचं दर्शन कोण देतो? जगाची माहिती कोण देतो? जगाचं ज्ञान कोण देतो? तात्पर्य आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे तोच आपल्याला या जगाचं ज्ञान देतो. परमार्थाचं ज्ञान तोच देतो. किंवा ज्ञानदाता जो आहे तो अखंड इथं भरलेला आपल्या देहामध्ये तो आत्मा, त्याच्यामध्ये ज्ञान भरलेले त्याला मला माहितीच नाही. आम्ही त्याला विसरून गेलोय आणि ज्ञानाची केंद्र आम्ही स्थापन करतो.
हे अमुक ज्ञानाचा द्वंद्व, अमुक ज्ञानाचा द्वंद्व, त्या ठिकाणी गेला की तुम्हाला अमुक ज्ञान मिळेल. अरे केंद्र म्हणजे ज्ञान दिलं असतं तर ती केंद्र घरी आले सुनांच्या सगळ्याला त्या केंद्रांमध्ये होणारं ज्ञान हे आपल्यालाच होत. हा समजुती झाल्यावर विचार करते अमुक ठिकाणी गेलं म्हणजे ध्यान होतं, अमुक ठिकाणी गेलं म्हणजे दर्शन होतं, अमुक ठिकाणी गेलं म्हणजे असं होत. तेव्हा करता सरता भरता असता तो आपला जे आहे त्याला विसरून व्यवहार करतात असे मला आपल्याला या ओळीमध्ये सांगताय. सार गोष्ट दीप लावणाऱ्याकडून दिव्याची सिद्धी होते, दिव्याने लावणाऱ्याची सिद्धी होत नाही हा विषय चाललेला आहे. प्रकाश देण्याची शक्ती दिव्यातही नाही. आता दिवा जड आहे, ट्यूबला चालू हा प्रकाश कशाचा आहे, त्या ट्यूब चालला दिसत नाही का तुम्हाला? दिवा लागला हा प्रकाश कशाचा आहे, दिवा चालला, मोमबत्ती चालला. जळाला तेल आलं, जळाला प्रकाश कसा आला? अरे तो या आत्म्याने दिलेला आहे. जगाने काही होत नाही, जग काही करू शकत नाही. त्या जगाचा आणि आत्म्याचा संबंध आला तेव्हा त्या जगामध्ये प्रकाश गेला. आणि इथे साधी गोष्ट म्हणजे ट्यूब लावणारा विषय ज्याने ट्यूब बनवली असेल तो मुलीला होता का? मुलीला माणसाने ट्यूब बनवली, मुलीला माणसाने ती ट्यूब तिथे बसून दिली, किती वेळ पडला आणि ती ट्यूब प्रकाश देते. अरे ट्यूब प्रकाश देते याचा अर्थ असा आहे की आमचा जो आत्मा आहे ना त्या आत्म्याचा प्रकाश ट्यूबला गेला आणि ती ट्यूबला आम्हाला प्रकाश देते. त्याला वर्तन होते प्रकाशाचं. तात्पर्य हा जो आत्मराज आहे हा हे ठिकाणाचं काय पण तिच्या सूर्याला आणि चंद्राला प्रकाश देणार आहे. तो हा आत्मा हा जो सूर्यनारायण आहे ना तो प्रकाश देतो ना, सूर्याला प्रकाश म्हणून देणारा सूर्य जो आहे ना त्याचा प्रकाश ही आत्म्याचाच प्रकाश आहे. आत्म्यामध्ये तो प्रकाशित होतो. तो प्रकाशित होतो म्हणजे आम्ही त्याला प्रकाशित, आत्मा त्याला प्रकाशित करतो असं खरं आहे. म्हणून आत्म्याचं श्रेष्ठत्व मोठे. आत्मा प्रकाशमान आहे, प्रकाश घन आहे, ज्ञान घन आहे, स्वयं प्रकाशी आहे. तो अशा प्रकारे ज्ञान आपल्याला त्या प्रकाशाबद्दल सांगतात. प्रकाशाचं हे जे स्वरूप आहे हे प्रकाश आहेत ना हे जड प्रकाश आहे. आत्म्याचा प्रकाश जड नाही, आत्म्याचा प्रकाश चेतन प्रकाश आहे, ज्ञानमय प्रकाश येतो. म्हणून आत्म्याचं प्रकाशाचं स्वरूप ज्ञानमय प्रकाशाचं आहे. आणि हे जे प्रकाश आहे ते सगळे हे जड आहे त्याला काही समजत नाही. तिथून सगळं आपण बाहेर गेलो तर ते आपण बंद होतात. त्यांना कळतं का नाही आता आपण बंद होऊन जायला पाहिजे म्हणून शेवटी चेतन मनुष्य जात होते पण त्यात बंद लागत नसते, बंद करतो. माणूस त्यांना बंद करतो, माणूस त्यांना सुरू होतो ना. त्याचा देणारा माणूस जो आहे त्याच्यातला आत्मा. ही जर गोष्ट केली तर आत्म्याचं महत्व समजा आणि विशेषतः साधकांनी तरी समजलंच पाहिजे. मला म्हणायचं तुमच्या समजून संगीताला कोण समजून देणार आहे म्हणून आत्मा स्वरूप करतो.
232 येतात. म्हणतात वन्ही ते वन्ही शिखा हा दृष्टांत फार सुंदर येतात. वन्ही ते वन्ही शिखा प्रकाशी तीर देखा परी वन्ही न पुरवणी देखा येईल काही. वन्ही ते वन्ही शिखा प्रकाशी तीर देखा परी वन्ही न होणी लेखा येईल काही. काय म्हणतात आपण अग्नी पेटवतो, जाळ पेटवतो. जाळ आता जेव्हा जाळ पेटतो तेव्हा अग्नी असतो त्या जाळीमध्ये शाला आणि त्याच्या शिखामध्ये वर त्या अग्नीच्या वर लाटा येतात. हे जे लाटा येणार अग्नीच्या त्याच्या ज्या शिखा ते जे आहे त्याला आता दोन स्वरूप झालं. एक खाली जळणारा अग्नी आहे आणि वर त्याच्या लाटा आहे. असं असतं ना अग्नी जेव्हा जळत असतो तेव्हा. आता ज्ञान आपल्याला असं दिसत आहे वन्ही ते वन्ही शिखा प्रकाशी तीर देखा. आता ज्ञान आपल्याला असं विचारतात की कहो या हा जो अग्नी पेटलेला आहे ना आणि त्याची जी अग्नी शिखा म्हणजे अग्नीचा मोंडावर चाललेला आहे अग्नीचा तो झोत प्रकाशित करतो अग्नीला का अग्नी प्रकाशित करतो झोताला. बघा साधा प्रश्न आहे. आता अग्नी पेटवलेला आहे, लाकूड पेटवलेले तू ते लाकूड जळून आलेले जळत का अग्नी लागला म्हणून जळून आलेले म्हणजे अग्नी आहे खाली आणि त्याचा झोत म्हणजे त्याची शिखा म्हणजे काय म्हणतो ज्वाला 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 त्याच्या ज्वाला वर चाललेल्या आहे. मग देव आपल्याला असं विचारतात की या ज्वालेनं त्या अग्नीला प्रकाशित केलं का अग्नीने ज्वालेला प्रकाशित केलं. कोण कोणाला प्रकाशित केलं, कोण कोणाला उजेड दिला असा प्रश्न. असं भूत सोबत आम्ही सटकन उत्तर देऊन जातो. आवची ज्वाला आहे तिने प्रकाशित केला, ती प्रकाशमान आहे ना, ज्वाला भडक असते म्हणून. मग ज्वालेने त्या अग्नीला प्रकाश दिलेला आहे असं आमचं सटकन मत म्हणून जात. अरे पण ती निघाली कुठून, ही ज्वाला निघालेली आहे ती कुठून निघाली, कोण निर्माण केली अग्नी. मग मुळात अग्नी आहे आधी आणि मग त्याच्यावर ज्वाला आहे, त्याच्यावर शिखा आहे. मग आधी कोण होता, बाप होता का मुलगा होता प्रश्नाचा आहे. हा आम्ही तर बरोबर आहे, आम्ही बरोबर ठिकाणावर येतो बरं का. आधी बाप असतो नंतर मुलगा येतो असं आहे ना. मग आधी अग्नी येतात का आधी ती ज्वाला होती आधी अग्नी. मग कोण कोणाला प्रकाशित करतात, अग्नी ज्वालेला प्रकाशित करतो सिद्ध करतो. पण आम्हाला तो प्रकाश करून नसेल वाटत की ती जी शिखा किंवा ती जी ज्वाला आहे ना तीच अग्नीला प्रकाशित करते. असं काही मोठं आमचं शास्त्र आहे. उलटा विभाग विचार ते सांगून आले वन्ही ते वन्ही शिखा प्रकाशी तीर देखा तरी वन्ही न होऊन देखा येईल काय. परंतु ती जी ज्वाला आहे ती ज्वाला अग्नी भिन्न आहे का, ती अग्नीतूनच ज्वाला वरता आली ना. मग अग्नीची ज्वाला अग्नीला प्रकाशित करते हे खरं दिसतं परंतु ते खरं नाही.
आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की वरती ती जी ज्वाला आहे ना तीच प्रकाशन करते त्या अग्नीला. वरती नसेल तर ज्वाला नाही, खाली जर तो अग्नी नसेल तर मग त्याची ज्वाला राहील का? म्हणून बाबांनो, आधी कोण आहे, आधी कोणाची सत्ता आहे तेच ठरवा. त्याप्रमाणे आपल्या देहाचं जे स्वरूप आहे तेही असंच आहे. आपल्या देहामध्ये मी करतो आणि मी आहे मी वेगळं, मी आणि तू कोण? तू आत्म्याला मी म्हणून का? नाही, तो देहाला मी म्हणत असतो. आणि देहाला मी म्हणणारे हे त्या शिकेप्रमाणे त्या ज्वालाप्रमाणे खरा जो आहे आणि जो आत्मा आहे तो आत्मा मी आहे, पण त्याचा मी पण आहे आणि गुण टाकला या देहाने जीवभावाला. अगदी आपण जे सांगतायत ना ते तत्व आहे त्यांचं, ते आपल्याला कधीच माहिती नसलं. मग आमचा व्यवहार मिळता चालतो, सगळा उलट व्यवहार आहे जगामध्ये आणि जगामध्ये उलट होत. मग तेव्हा ज्वालेकडून अग्नी प्रकाशित होत नाही, अग्नीमुळे ज्वाला प्रकाशित होते हे ध्यानात ठेवा. आपल्याला या 232 मध्ये सांगाले. आता जेव्हा आपल्याला असं सांगतात बघा, हे जगातले जेवढे पदार्थ आहेत ना, सगळे पदार्थ वस्तू या पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत. पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांचं एकत्रीकरण झालं, एकत्र झाले ते, मग त्याच्याने आकार येतो आणि वस्तू बनते. तेव्हा सगळ्या वस्तूंचं जे स्वरूप आहे ते पंचमहाभूतांचं एकत्रीकरण आहे. हा आपला देह सुद्धा पंचीकरणाने पंचमहाभूतांनी झालेला देह आहे. पंचमहाभूत याच्यामध्ये याच्यामध्ये माती आहे, पाणी आहे, उष्णता आहे, वायू आहे आणि आकाश आहे. ही 5 तत्व आपल्या देहामध्ये आणि म्हणून असा देह आकाराला आलेला आहे. आता ज्ञानावर आपल्याला विचार आहे, या देहामध्ये जरी पंचमहाभूत आणि आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये जरी तशी बसली, देहामध्ये भिन्नता दिसते. पंचमहाभूत आपल्या देहामध्ये, माझ्या देहात, तुमच्या देहात, तुमच्या देहात, तुमच्या देहात, सगळ्यांच्या देहात, मग अशी भिन्नता का पण दिसते हो, नाही का? ही भिन्नता दिसते म्हणून काय तर हा मी हा ही भिन्नता, भिन्नता म्हणजे भेद, नानात्व आणि कुला. पंचमहाभूत तीच आहे, जी आमच्या देहात आहे तीच तुमच्या देहातही आहे. मग असं कसं काय भेद झाला? माझा देह वेगळा दिसतो, तुमचा देह वेगळा दिसतो, यांचा देह वेगळा दिसतो, त्यांचा वेगळा दिसतो. भेद पडले. उदाहरण देतात हे बघा, आपण साखरेचे पदार्थ घेतो, साखरेचा माळ करतो, कंबल करतो, सगळ्यांना काही साखरेचे पदार्थ चित्र करतो, हाती करतो, गोडा करतो, देव करतो, हा नाना प्रकार करता येतात. त्यांची साखर घट्ट केली, जर गोळा केला
मग तिच्यापासून हे लोक नाना प्रकारचे पदार्थ तयार करतात. आता हाती घोडे वगैरे हे जे पदार्थ तयार केलेले एका साखरेचे, साखर एकच आहे सगळ्यांची, साखर एक असून सुद्धा त्यांची जी चित्र आहेत ते घोड्याचं चित्र वेगळं, हत्तीचं वेगळं, कुत्र्याचं वेगळं, मांजराचं वेगळं, काय जे जे बनवलं असेल ते. आणि ती जी भिन्नता दिसते आम्हाला, त्यामुळे मग काय घ्यावं असं वाटतं तुम्हाला. समजा आपण एखाद्याला मुलाला घेऊन गेलो बाजारात, त्या साखरेच्या चित्रांच्या पुढे एखाद्या मुलाला उभं केलं आणि त्याला म्हटलं बाळा तुला यातलं काय घ्यावं असं वाटतं, हा उंदीर चालेल का तुला, उंदीर होतो. अरे तो उंदीर जरी असला तरी तो साखर आहे. मुलाचं लक्ष त्या आकारावर आहे. साखर आणि उंदीर मला खाऊ काही मला नाही, मला उंदीर होतो. काय घेतो मला, हाती घेतो. हा हातीच काय खाऊ मी एवढा, काय खातो रे तू. आणि सगळे साखरेचे पदार्थ, परंतु त्या मुलाचं लक्ष असतं आकारावर आणि आपलं लक्ष असतं साखरेवर. त्याला समजून सांगणारी ती आई असते, ती साखर म्हणून त्याला सांगते, आणि ते पोरग असतं त्याचं लक्ष असतं त्या आकारावर. जगामध्ये हीच गंमत आहे. हे जे विविध प्रकारचे आकार निर्माण झाले ना त्या आत्मस्वरूपामध्ये, या आकाराने भेद निर्माण झाले, भेद दृष्टी निर्माण झाली. आणि जेव्हा भेद दृष्टी निर्माण होते त्यावेळेलाच हवं नको तयार होतं. हे हवं केलं म्हणजे तुम्ही भेदाकडे जेव्हा लक्ष देता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनामध्ये भेद असल्यामुळे त्या भेदामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये अनेक विकल्प तयार होतात, संकल्प तयार होतात, तुमच्या बुद्धीमध्ये अनेक तरंग निर्माण होतात चांगले वाईटाचे. अरे आपलं सगळं हे जे जीवनशास्त्र आहे ना, हे असेच तयार झालेले भेद बुद्धीने आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे गोष्टी तयार होऊन गेलेले आहे. मग हा आवडतो, तो आवडत नाही, आवड चांगलं वाईट, घाण स्वच्छ, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या भेदाने निर्माण होते. असं हे भेद जनित सगळं जीवन आहे. पण ज्ञानू आपल्याला सांगताय अनेक जर ते साखरेचे सगळे पदार्थ जर एका साखरेचेच आहे तर त्याचं मग वाण कशाला पद्धती घे ना, खायला तर साखर पाहिजे ना, खा ना. कुरतडला जाताने तरी 3 गोळी लागेल आणि जेव्हा हाती कुरतडला तरी 30 गोळी लागेल ना. परंतु आम्हाला तसं नको असतं. आम्हाला हे सांगताय की हे सगळं जगत आणि या जगातले सगळे पदार्थ आत्ममय आहेत. आणि ते बाहेरच्या जगामध्ये आपण सगळे लोक आत्मस्वरूपात आहोत. आमच्यामध्ये किती भेद आहेत. माणसामध्ये भेटतात. हा सांगतो तो सांगतो तो सांगतो ते शिवकी झालं भेद. तेव्हा ही भेददृष्टी किती महामारक आहे आणि ती आम्हाला त्या आत्म्याकडे कमी जाऊ देते. आत्मा अभेदमय आहे. आत्मा एकत्व धारण करणार आहे. एकच एक आहे म्हणून एकत्वाची दृष्टी धारण करा आणि जगाकडे बघा. सगळ्यांना आपल्याला सांगता येतं. हा सुंदर विषय. तेव्हा मनुष्य जेव्हा भेद दृष्टीने जगाकडे पाहतो तेव्हा त्याच्या आयुष्यात दुःख येतं. आम्हाला येणारी सर्व दुःख आमच्या भेद दृष्टीचे परिणाम आहेत. ज्ञानू आपल्याला सांगताय
ही जी भेददृष्टी निर्माण केली आहे ना तुमच्या ठिकाणी, तिच्यामुळे तुम्हाला दुःख प्राप्त झाली. तेव्हा अभेदाची दृष्टी जर ज्याची आली ना त्याला दुःख मिळणार. तेव्हा हा भेदभाव दिसरा मोठा समजतो, त्याला छोटा समजतो. हा नाना प्रकारे जगामध्ये त्या भेदाचंच जीवन येतं. तेव्हा सुख दुःखाचे भोगाला या भेद दर्शनाने होतात, भेद दृष्टीने होतात, भेद निवाराने होतात, भेद कर्माने होतात, भेदाच्या विचाराने होतात. आधी दृष्टांत आहे त्यामुळे मौलिक दृष्टांत आहे. अरे ती शिखामध्ये ती ज्वाला आहे, ती ज्वाला आणि तो अग्नी आहे, तो अग्नी वास्तविक एकच स्वरूप होते का? अग्नीचं स्वरूप आहे ना, ज्वाला म्हणजे अग्नीच आहे ना. तेव्हा एकच अग्नी असताना तुम्ही दोन समजता, ज्वाला वेगळी समजता, अग्नी वेगळी समजता, भेद पाहता. तुम्ही वास्तविक अग्नी ज्वाला आहे आणि ज्वालाच अग्नी आहे. अशा प्रकारचा भेद जर गेला तर अग्नीचं स्वरूप आपल्याला कळलं. अग्नीचं स्वरूप जर कळलं तर हे जगाचं स्वरूप आपल्याला 233 येते. या मुलीमध्ये पुन्हा धर्म आपल्याला सांगताय आणि निमित्त जे बोलावे, आणि निमित्त जे बोलावे ते येणे दिसून गावावे, आणि निमित्त जे बोलावे ते येणे दिसून गावावे, देखले तरी सोडावे दृश्यही हा, देखले तरी सोडावे दृश्यही हा. आत्म्याच्या बाबतीत सांगण्याबद्दल म्हणतात द्रष्ट्याला दृश्यत्व आलं, दृश्याने पाहणारा, आणि जे पाहतो ते दृश्य, पाहणारा तो आत्मा, पाहतो ते दृश्य आत्माच असतो. आत्म्याच्या त्रिभुतीमध्ये द्रष्टा, दृश्य आणि दर्शन तिन्ही होते. ज्ञानावरती सांगण्यात येतं की हा द्रष्टा आत्मा आहे आणि त्याचं जे दृश्य आहे ते जे पाहतो तो तेही आत्मस्वरूपाच आहे. तेव्हा आत्म्याला दृष्टित्व म्हणजे दृश्य निर्माण झाल्यामुळं निमित्त झालं आत्म्याचं दृष्टा दृश्य असं भेदाचं. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की आत्मा स्वतःचा दृश्य म्हणून आपलं स्वरूप पाहत असतो. आत्मा ते दृश्य आहे ना ते आत्माच होतो आणि ते दृश्य तो पुन्हा दृश्याला पाहतो, द्रष्ट्याला पाहतो. द्रष्टा दृश्याला पाहतो आणि दृश्य द्रष्ट्याला पाहतो. असा हा आत्म्याचा व्यवहार आहे. सगळीकडे आत्माच आहे. सगळीकडे जर आत्मा आहे तर तो आत्मा आपल्याकडेच पाहतो. आता ते जाऊद्या दृश्य दर्शन ते पण आपली बघा आपण इथे सगळे साधक आहोत. साधकाची दृष्टी अशीच असली पाहिजे, तशी आत्मदृष्टी असली पाहिजे. तुम्ही ज्याला पाहता तो आकार आहे, तो हाडा मांसाचा शरीराचा आहे तो, परंतु त्यामध्ये आत्मा. म्हणून एखाद्या साधकाकडे पाहत असताना त्यासाठी आत्मतत्व पाहायचं, त्याच्यामध्ये ती गुरुशक्ती पाहिजे, त्याच्यामध्ये ती कुंडलिनी शक्तीचं कार्य ते पाहायचं, त्याचे रीतीने पाहायचं. ती बाईचा पुरुष आहे ते पाहायचं नाही, दोराचा काळा ते पाहायचं नाही, श्रीमंतता करून ते पाहायचं नाही. काय पाहायचं? त्याच्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे ते एकच होत आहे. माझ्यामध्ये जे आहे ते तुमच्याकडे.
आणि जे माझ्यामध्ये आहे तुमच्यामध्ये तेच आहे, तर मग हे कुठे आला आहे? भेददृष्टी तेव्हा भेददृष्टी आमची मावळली पाहिजे, गेली पाहिजे. पण आम्ही भेदाने इतके बांधलेले आहोत, त्यांची भेददृष्टी ताकद लागली. गुरुमध्ये सुद्धा भेद पाहतो, तर मग येतो काय साधकांनी लावून द्या. आमचे गुरु, तुमचे गुरु, आमचे गुरु श्रेष्ठ. अशा वेळेला संकल्प त्या ठिकाणी अशी जोरात द्यायला पाहिजे त्याच्या गाणं. अरे वेड्या, गुरुमध्ये भेद आणि याचा प्रत्येक आम्हाला पुरेपूर आहे. साधक म्हणायचं आम्हाला या साधकांनी आमच्या गुरु महाराजांना खूप त्रास दिले. या भेदबुद्धीने आम्ही मोठ्या महाराजांचे शिष्य हे कोण आले, त्याला एक आमच्या विषयी जाणून झाले. तात्पर्य असं की भेदबुद्धीने हा वैरभाव येतो, दुष्टता येते, वाईट आचरण बनतो. आणि मग तुमची प्रगती होणार कशी वाढवणार? तुम्ही जर अशा वाईट आचरणाला लागला, वाईट विचारायला लागला, तर तुम्ही साधनेमध्ये प्रगती होणार नाही. तरी पाहतो साधना किती करावं. साधनेची प्रगती तो साधक ज्या वेळेला शुद्ध आणि सात्विक अशा तत्वाने वागत असेल, त्याचा आचरण शुद्ध असेल, तरच प्रगती होते. मोठा आमच्या घरामध्ये स्वतंत्र स्वतंत्र साधना करणार मी साधना नसतो. मनामध्ये जर भेदबुद्धी असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, निंदा असेल, तुमची साधना चौकट गेली सगळ्याच. तुम्ही स्वतंत्रपणे बसाने सारखे काही करा. बघा, साधनेचं यश हे आपल्या अंतःकरणाच्या यशावर अवलंबून. तुमचं अंतःकरण कसं आहे ते स्वच्छ व्हायला आणि साधना आपली चांगलीच येणं. आपली पूर्ण शक्ती, आपली शक्ती आधी अंतःकरणाची शुद्धी करते. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय प्रगती होत नाही. मग अंतःकरणाची शुद्धी करणे सोपीची, तर त्या साधनेमध्ये कधीही चांगला अनुभव येणार नाही, कधी तो उन्नत होणार नाही. हे जणू आपल्याला या उदाहरणातून सांगता येईल. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम घेऊया. देखील तरी स्वभावे दृश्य हा तो दृश्य असतो, तो दृष्ट असतो. भेद नाही. दृश्य आणि दृष्ट्यामध्ये भेद नाही. आत्म्याच्या स्वरूपामध्ये भेद नाही. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून आपण भेदभाव विसरावा. खूप सांगितले असा विचार मांडलेले. जर आपण जर एक त्यांचा छोटासा जर विचार करून त्याच्यावर आपण जर करायला लागलो ना, तर आपला अजून कधीच पूर्ण होणार. असा परंतु काय करावं, आपल्याला पुष्कळाने अडचणीतून सगळं वाचावं लागतं नाही का. पावसाची भीती असते म्हणून येत नाही. घरामध्ये अडचणी असतात त्याच्यामुळे येत नाही. काही आजार निर्माण त्याच्यामुळे येत नाही. लग्न कार्य असतात त्याच्यामुळे येत नाही. पाहुणे येतात त्याच्यामुळे येत नाही. काय नाना प्रकार न येण्यासाठी. तरी सुद्धा आपण थोडंफार काही चालू ठेवावं. तेव्हा ऐकण्याने आपली बुद्धी शुद्ध होतो, अंतःकरण शुद्ध होतं. हे ऐकण्याने तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरी ओम.